हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळाकश्री काय जनेने बोलतो वचने अतिभाविका, ही का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करतोय आपण। मागच्या चिंतनामध्ये 8व्या श्लोकावरच्या काही ओव्या आपण पाहिल्या होत्या। म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचरेतू, असं वर्णन मुख्य ओवी त्यातली जी होती ती अशा पद्धतीची होती। माऊलींच्या बऱ्याचशा ओव्या असतात एका श्लोकावरती, आणि त्यातली एखाद दुसरी ओवी त्या श्लोकाचा बरोबर अर्थ सांगणारी असते। असा अनेक श्लोकाच्या बाबतीत आपल्याला जर काळजीपूर्वक आपण वाचत असू तर लक्षात येतं ज्ञानेश्वरीचं। इथं नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो हि अकर्मणा या श्लोकावरती माऊलीने एका ओवीमध्ये सुंदर भाष्य केलंय। म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचरेतू, 78 नंबरची ओवी आपण बघितली होती आणि मागच्या वेळी आपण त्याच्यावरती चिंतनही केलं होतं। त्यानंतर 79 आणि 80 ओव्या, अशा तिन्ही ओव्यांचं चिंतन आपल्याकडून झालेलं होतं। 9व्या श्लोकावरती आज आपण बघणार आहोत। आता हा कर्मयोगाचा जो विचार आहे थोडासा टर्न केलेला आहे भगवद्गीतेमध्येच, आणि यज्ञाचा विचार मांडायला चालू केलेला आहे। मला वाटते 16-17 श्लोकापर्यंत यज्ञाचा विचार आहे। हा 9 नंबरचा श्लोक आहे। यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोको अयम कर्म बंधना, तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचार। वर्णन काय केलंय? ईश्वर प्रित्यर्थ किंवा स्वधर्म करता केलेल्या कर्मा वाचून अन्य कर्माने हा लोक बांधला जातो। याकरिता अर्जुना, आसक्ती सोडून ईश्वर प्रित्यर्थ किंवा स्वधर्माच्या उद्देशाने तू कर्म कर। मुक्त संग समाचार असा शब्द वापरलेला आहे। याचा अर्थ ईश्वराच्या प्रित्यर्थ, इथे यज्ञ शब्द आहे पण यज्ञार्थ असा शब्द आहे। यज्ञार्थाचे प्रित्यर्थ म्हणजे ईश्वराच्या प्रित्यर्थ, ईश्वराच्या कृपेचा प्राप्त करण्यासाठी जी कर्म केली जातात त्या कर्मांना यज्ञार्थ कर्मणो असा शब्द वापरलेला आहे। आणि अन्यत्र जे आहेत ती कर्मबंधन निर्माण करतात। याखेरीज केलेली कोणतीही कर्म असतील, म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीचा उद्देश सोडून जी कर्म केली जातात ती सगळी अन्य कर्म आहेत, कारण ती बंधनामध्ये पाडतात असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे थोडासा विचार जर याचा आपण केला तर ईश्वर प्रित्यर्थ आपलं कर्म व्हायला पाहिजे किंवा स्वधर्माच्या आचरणाचं कर्म व्हायला पाहिजे। मागच्या अध्यायामध्ये सुद्धा 2ऱ्या अध्यायामध्ये आपण स्वधर्माचं पालन किती श्रेष्ठ आहे याचं वर्णन बघितलेलं आहे। स्वधर्म या शब्दाचा अर्थ आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणाने पूर्ण करायचं। या ठिकाणी मग पुढे ईश्वराचा विचार हा नंतरचा, पहिल्यांदा काम ही ईश्वराची सेवा आहे अशा उद्देशानंच कामाला सुरुवात करावी, किंवा आपल्यावर जे जबाबदारी पडलेली आहेत, कर्तव्य जे आहेत, ती कर्तव्य मी भगवंताचं कार्य म्हणून करतोय, मला त्यासाठी निवडलेलं आहे, माझी भूमिका त्यासाठी आहे, हे असा विचार जर जो करतो तो त्याचा अर्थ स्वधर्म म्हणायचा। आणि इतर जे आहेत ती कर्म जी आहेत, म्हणजे ज्याला कुकर्म शब्द वापरलेला आहे, ती कर्म बंधनामध्ये टाकतात। म्हणजे जन्ममरणाचं जे बंधन आहे ते कर्मामुळं पडतं, आणि जन्ममरणाच्या बंधनातून सुटका सुद्धा कर्मामुळेच होत असते। मागच्या एका श्लोकामध्ये आपण वर्णन केलेलं आहे, कर्मानं मोक्ष नाही असा सिद्धांत जरी असला तरी सुद्धा कर्मानंच हळूहळू चित्तसिद्धीद्वारे मोक्षाकडे आपण जातो। त्याचा अर्थ असा होतो की शेवटी मोक्षाला कारण कर्मच होतात,
म्हणजे कर्म मोक्षाला कारण प्रत्यक्षरित्या होत नाहीत, पण अप्रत्यक्षरित्या कर्मानंच हळूहळू चित्तशुद्धीद्वारे ईश्वर कृपा गुरुकृपेच्याद्वारे मोक्षाला आपण पात्र होतो असं वर्णन केलेलं आहे. म्हणून इथं म्हणतात यज्ञार्थसाठी म्हणजे ईश्वराच्या प्रीत्यर्थ ही कर्म जी करतोय आपण ती आसक्तरहित करावी. आसक्तीनं केलेली कामं ही अन्य कामं आहेत जी बंधनात टाकतात, आणि आसक्तीविरहित केलेली जी कामं असतात त्याला स्वधर्माचं पालन म्हणतात. मागच्या वेळा खूप याच्यावरती चर्चा खूप झालेली आहे. एक 2-3 प्रवचनं स्वधर्म आचरणाबद्दल झालेलं आहे. स्वधर्म या शब्दाचा अर्थ कुठल्या धर्माचं नाव नाही आहे, तर आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आपल्याला जी भूमिका वटवायची आहे ज्या ठिकाणी ती भूमिका व्यवस्थित वटवायची. आईची भूमिका, वडिलांची भूमिका, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची भूमिका, गुरूंची भूमिका, सगळ्या भूमिका आपल्याला आयुष्यभर वटवाव्या लागतात. पण तिथला जर प्रामाणिकपणा सोडला, त्यात जर अहंकार आला, तर ते सगळी कामं आपल्याला बंधनात टाकतात. मग बंधनातून बाहेर पडायचं असेल तर कामं करत राहावं, पण त्याची आसक्ती सोडून फळाची इच्छा टाकून ती कर्म करत राहणं ही एक जबाबदारी मनुष्य प्राण्यावरती आहे, इतर प्राण्यांच्यावरती नाही. इतर प्राण्यांच्या सगळ्या योनी ज्या आहेत त्या भोग योनी मानलेल्या आहेत. फक्त आहे स्वातंत्र्य मानवाला. मानवाकडेच विवेक आहे. मानवच आसक्तीरहित कर्म करू शकतो, हिंसा टाळू शकतो, चौर्य टाळू शकतो, निंदा टाळू शकतो, आणि जे कामं आहेत जी शुद्ध कार्य जे आहेत ही सत्कर्म करू शकतो. इतर योनीमध्ये कुठल्या प्राण्याला ही करता येत नाहीत, आणि त्यांना करायचं बंधन सुद्धा नाही. पण मनुष्य प्राण्यावरती हे बंधन आहे. मात्र जर बंधनातून बाहेर पडायचं तर ही बंधनं पाळावी लागतात. गंमतशीर गोष्ट आहे. वास्तविक आपल्याला बंधनातून बाहेर पडायचं असताना सुद्धा आपल्याला बंधन पाळावं लागतं. म्हणजे एखादी कुठली तरी संस्था, ऑफिस आहे, किंवा एखादं काहीतरी ट्रेनिंग सेंटर आहे, तिथं काहीतरी नियमावली असते, आणि ती नियमावली पाळायची असते. म्हणजे काय होतं, आपण स्वस्थ होतो. ती नियमावली व्यवस्थित पाळली की आपण स्वस्थ होतो. म्हणजे काय होतं, आपण अगदी मुक्त पद्धतीने राहू शकतो, आनंदाने राहू शकतो. तसंच आपला आयुष्याचा काळ जगत असताना सुद्धा असंच आपण राहायला पाहिजे. काही शास्त्राचे नियम आहेत, त्याला आपण जी कर्म सांगितलेली आहेत ती कर्म योग्य म्हणजे विहित, नियत, शास्त्रानं सांगितलेली असे शब्द वापरलेले आहेत. तर ती सांगितलेली कर्म आपण करत राहिलो तर ते नियमानं करायला लागलो. असं नियमानं केलं की नियमातून आपण बाहेर पडतो. मग नियमाचं जे बोजा आहे ते कमी व्हायला लागतं. कर्माचं बंधन कधी संपेल तर कर्म व्यवस्थित केल्यामुळं संपतं. आणि व्यवस्थित कर्म करणं या शब्दाचा अर्थ आहे आसक्तीरहित कर्म करणं, किंवा अहंकार नाहीत म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान न घेता कर्म करत राहणं. मी करतोय अशी भावना ठेवून न कर, ह्या गोष्टी सगळ्या विचारात घेऊन ही कर्म करावे लागतात. तेव्हा बंधनातून बाहेर पडतो. म्हणून आसक्ती सोडून परमेश्वरा प्रीत्यर्थ जी कर्म केली जातात ती कर्मच आपल्याला कर्मबंधनातून सोडवायला उपयोगी पडतात. अन्य कर्म एक शब्द वापरला आहे श्लोकामध्ये. अन्य कर्म लोकांना बंधनात टाकतात. आता अन्य कर्माचा अर्थ काय माऊलीने पुढे सांगितलेला आहे. ओव्या वाचल्या की आपल्या लक्षात येतं. त्यामुळे श्लोकाचा फारसा उलगडा होत नाही. अर्थ बघितला तरी श्लोकाचा आपल्याला फारसा कळत नाही. त्याचा अर्थ असा आहे की स्वधर्माकरता केलेलं, पण स्वधर्म हा शब्द इथं वापरलेला नाही, पण माऊलीने वापरलाय खाली. श्लोकामध्ये स्वधर्म शब्द वापरलेला नाही. आणि अन्य कर्म म्हणजे कोणती कर्म हेही सांगितलेलं नाही. अन्य कर्म बंधनात टाकतात एवढं सांगितलं, पण कोणती कर्म बंधनात टाकतात याचा उल्लेख मात्र त्यामध्ये केलेला नाही. पहिली ओवी त्यातली आहे बघा, 81 नंबरची ओवी, 9व्या श्लोकावरची. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचार नाही. जर तुला पापमुक्त व्हायचं असेल तर तू काय करायला पाहिजे, स्वधर्म जो बापा, बाबा अर्जुना, बापा शब्द वापरलाय म्हणजे अर्जुना, बाबा अर्जुना असे जाणून घे. स्वधर्म जो आहे तोच नित्य यज्ञ आहे. यज्ञाच्या ज्या कल्पना मांडलीत ना आहेत, पुढं आपण बघणार आहोत त्या यज्ञाच्या कल्पना, पण आता कालबाह्य ठरलेल्या आहेत. आज आपण विचार जर करायला लागलो तर यज्ञ कोणता, तर स्वधर्म आचरण आणि नित्य पद्धतीनं जे केलेलं, एकाच दिवशी नव्हे, ठराविक दिवशी अभ्यास वर्ग असतो, आपण नित्य नियमानं सगळ्या कामं करत असतो. अभ्यास वर्ग संपला ना आपलं रोजचं आणि आहे तसं चालू. ह्याला नित्य यज्ञ म्हणत नाही. नित्य म्हणजे काय, रोज करणं ते काम, जे यज्ञ आपण ज्याला आपण म्हणतो, जे कर्म म्हणतो स्वधर्माचरण, ते नित्य नियमानं करणं. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा,
तो नित्यच यज्ञ मानला पाहिजे, त्यालाच नित्य यज्ञ म्हणावे असे जाण. म्हणून वर्तता तेत पापा, म्हणून स्वधर्माने वर्तन केले असता, वर्तता म्हणजे आचरण करत असताना, वर्तन करत असताना पापा संचार नाही, त्या ठिकाणी धार्मिकांच्या ठिकाणी पापाचा प्रवेश होत नाही. म्हणजे पापमुक्त ती व्यक्ती होते जर स्वधर्माच्या आचरण केलं तर, स्वधर्माचं पालन केलं तर. एवढं माऊली थोडक्यात सांगतात. म्हणून यज्ञार्थ जे कर्म आहे ते देवासाठी केलेलं कर्म असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. म्हणून देवासाठी जर करायला लागलो तर आपल्याला कर्तृत्व भाव कुठं शिल्लक राहतो? काही शिल्लक राहत नाही. आपल्याला काय नको असतं असा त्याचा अर्थ आहे. कारण कुणासाठी, माणसांसाठी आपण कुणासाठी करायला लागलो, समाजासाठी सुद्धा करायला लागलो. खूप काही कर्मयोगी होऊन गेले समाजामध्ये, त्यांच्या आपण जयंत्या पुण्यतिथ्या काहींच्या साजऱ्या करतो, चांगली कामं केलेली आहेत पण त्या ठिकाणी सुद्धा ती ईश्वर प्रित्यर्थ झालेली नाही. त्यांनी केलीत कामं पण ती ईश्वर प्रित्यर्थ नाही. त्यामध्ये कुठंतरी कामना शिल्लक असते, काहीतरी अपेक्षा शिल्लक असते, आणि अपेक्षा शिल्लक ठेवून जर काम केलं तर ते ईश्वर प्रित्यर्थ होत नाही. म्हणून दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. यज्ञार्थ कर्म म्हणजे ईश्वर प्रित्यर्थ कर्म, म्हणजे देवाच्या प्राप्तीसाठी केलेलं कर्म, आणि दुसरी गोष्ट देवाचं काम म्हणून केलेलं कर्म. ही देवाचं सेवा मी करतो अशा अर्थानं ते काम करायला पाहिजे. आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, शास्त्राचा अभ्यास करतो, नाम घेतो, कुणासाठीही नाही तर देवासाठी मी नाम घेतो. आता देवासाठीच नाम घ्यायला लागलो तर त्यामधल्या अपेक्षा सगळ्या संपून जातात आणि ते खरा यज्ञ होतो. म्हणून त्याला माऊली नित्य यज्ञ म्हणतात, की जो देवाच्या प्रित्यर्थ होतो तो. म्हणून कर्तव्याचा भाग म्हणून निस्वार्थपणाने हा स्वधर्म तोच नित्य यज्ञ होतो. फक्त काय होतो, त्यामध्ये स्वार्थ कोणताही नसायला पाहिजे. म्हणून निस्वार्थ वृत्तीने आचरण असलं, काम करताना निस्वार्थ पद्धतीने करत राहिलो तर तो नित्ययज्ञ होतो, आणि हा स्वधर्म आहे असं माऊली म्हणतात. हिथं जर वर्तन असेल, असं वर्तन जर ठेवलं स्वधर्माचरणाचं, तर पापाला शिरकाव होत नाही, पाप प्रवेश करत नाही आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे जन्म मरणाला जे कारण पाप आहे ते पाप नाहीच होऊन जातं, किंवा ते जवळच येत नाही. कशामुळं? तर कोणतीही अपेक्षा नाही, आसक्ती नाही, अहंकार नाही. काम करायला मात्र चालू आहे. आपण अहंकार न ठेवता जरी काम केलं तरी काम व्यवस्थित होऊ शकतं. कशी गंमत आहे बघा. बरेच वेळा होते काय, आपण काम करत असतो, त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान आपल्या आतमध्ये असतो. हा का ठेवतो आपण? तर आपल्याला ठेवायची इच्छा होते म्हणून, कारण ते माझ्याशिवाय कोण असं करू शकणार नाही अशी एक कल्पना त्याच्या मनामध्ये असते. मी करतो अशी एक भावना त्यामध्ये असते, आणि हीच भावना, हीच कर्म जी असतात ती आपल्याला बंधनात टाकत असतात. काहीतरी इच्छा असते पाठीमागं, मी आता हे जे काम करायला लागलोय त्याच्यातून असं फळ प्राप्त झालं पाहिजे अशी एक मनामध्ये इच्छा असते, आणि हीच इच्छा आपल्याला काय करते, तर बंधनाला कारणीभूत होत असते. म्हणून जरी कोणत्याही फळाची इच्छा नाही ठेवली तर कर्म फळ देऊन जातेच. कर्म शांत कधी होतंय? शास्त्राचं वाक्य आहे, कर्म फळ देऊन शांत होतं. तोपर्यंत शांतच होत नाही. शांत होत नाही म्हणजे ते करतेच. आपण हात हलवला तर तो हात हलवण्याची हालचाल होते, बोललो ना तर तोंडातून शब्द बाहेर पडतात, हे काम चालू होतं. आणि जे शब्द एकदा बाहेर गेले की ते कर्म शांत होतं बघा. मग परत आपण त्याच्याबद्दलचा फारसा विचार करू शकत नाही. त्यामुळे कर्म घडूनच जातं, आणि कर्म घडून गेल्यानंतर शांत होतं. असा जर विचार केला तर कर्म जर फळ देणारच आहे आणि ते माझ्या पद्धतीनं देणार नाही, कारण ते ठरलेलं आहे फळ. जर ठरलेलं फळ आहे तर त्या फळाची इच्छा मी मनात का ठेवावी असा विचार शास्त्र मांडतं. जर इच्छा नाही ठेवली तर पापाला संचार होत नाही, तो स्वधर्म होतो, तो स्वधर्माचं आचरण होतं. मग असं स्वधर्माचं आचरण करायला काय बिघडलं? म्हणून स्वधर्म हा नित्य यज्ञ असला पाहिजे, म्हणजे नित्य नियमानं केलेला असला पाहिजे. हरिपाठामध्ये एक तुकडा आहे, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. असा एक हरिपाठामध्ये, ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठामध्ये, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, म्हणजे नित्य नेम असेल तर तो असा जो आहे नित्य नेम करणारा, ही दुर्लभ व्यक्ती असतात. कारण त्यांच्याजवळ म्हणतात माऊली, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. त्यांच्याजवळ देव राहायला येतो, म्हणजे भगवत प्राप्ती त्यांना होते जे नित्य नेमानं स्वधर्माचं आचरण करत असतात. गोंदवलेकर महाराज तरी काय म्हणतात त्याबद्दल? परमपूज्य काकांचं वाक्य आहे, ते काय म्हणतात, जो नेम आहे
कशाबद्दलचा नेम करावा? जे नित्य तत्व आहे त्याच्या अनुसंधानात नेमानं राहणं म्हणजे नित्य नेम करणं आहे. परमपूज्य काकांचं वाक्य कसं आहे बघा, जे नित्य तत्व आहे त्याच्या अनुसंधानामध्ये नेमानं म्हणजे बरोबर रोजच्या रोज ठरलेल्या वेळी अशा गोष्टी करणं याचा अर्थ नित्य नेम करणं आहे. गोंदवलेकर महाराजांचा सुद्धा तसाच विचार आहे, जे नित्य आहे त्याचा नेम करायचा. आता नित्य कोण आहे? भगवंत नित्य आहे, तर त्याचा नेम करायचा म्हणजे काय? जी कामं करतोय आपण ना ती त्याच्या प्रित्यर्थ करून टाकायची. 18व्या अध्यायामध्ये फार सुंदर उभी आहे, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. तो काय करतोय? वैराग्य सिद्धी देई जे फळते. हा पुढच्या उभी आहे, त्याला वैराग्य सिद्धीचं फळ देऊन टाकतो तो. कोण? ईश्वर. कधी? आपली जी सत्कर्म आहेत ती भगवंताच्या प्रित्यर्थ जर केली आपण तरच आपल्याला वैराग्य सिद्धी हे फळ प्राप्त होतं. याचा अर्थ होतो का? स्वधर्म पूर्ण होऊन स्वधर्माचं आचरण होतं आणि आपल्यावर ओझं राहत नाही. माझं हे राहिलं, माझं हे करायचं होतं, माझं अमुक होतं, असं काही शिल्लकच राहत नाही. त्यामुळे तो निवांत होतो आणि ते काम त्यामुळं काय होतं? अंतःकरण शुद्ध होतं आणि अंतःकरण शुद्ध झालेलीच आत्मज्ञानाचे अधिकारी असतात. आत्मज्ञान कधी प्राप्त होतं? ज्यावेळी अंतःकरण शुद्ध होतं त्यावेळी. आणि अंतःकरण शुद्ध कोण करतं? तर ही स्वधर्माचं आचरण जे आहे हे अंतःकरण शुद्ध करण्यास कारणीभूत आहे. फार गूढ असं ते शास्त्र आहे आपण कर्माचा जर विचार केला तर. त्यामुळं नित्य नियम असा असला पाहिजे की स्वधर्माचा नित्य यज्ञ झाला पाहिजे. म्हणून यज्ञार्थ कर्म हा ईश्वर प्रित्यर्थ केलेला जीवन यज्ञ आहे असं गीता सांगते. म्हणजे जीवन यज्ञ कशाला म्हणायचा? की जी कामं आपण ईश्वराच्या प्रित्यर्थ करतो त्याला जीवन यज्ञ म्हणलेला आहे. आणि या यज्ञासाठी लागलेली उपकरणं कोणती आहेत? कुठली उपकरणं वापरायची? तर आपलं अंतःकरण आणि आपलं शरीर, दोनच गोष्टी लागतात त्यासाठी, दुसरं काहीही लागत नाही. म्हणजे दुसरं काय आपण म्हणतो की शरीर कशाबद्दल पाहिजे? तर चांगलं शरीर असेल म्हणजे बलवान शरीर असेल म्हणजे स्वस्थ शरीर. बलवान शब्दाचा अर्थ आहे स्वस्थ शरीर असेल तर त्या ठिकाणी स्वस्थ अंतःकरण सुद्धा असतं. म्हणजे मन चांगलं राहतं, त्याला आपण म्हणतो की बॉडी साऊंड बॉडी, माइंड साऊंड राहतं त्यामध्ये. त्याचा अर्थ असा होतो की अंतःकरण जर पवित्र शुद्ध असेल आणि आपला देह जर स्वस्थ असेल तर ही दोनच उपकरणानं आपल्याला हा यज्ञ करता येतो, जीवन यज्ञ. आणि जीवन यज्ञ म्हणजे स्वधर्माचं स्वकर्तव्याचं पालन प्रामाणिकपणाने कोणतीही इच्छा न ठेवता करत राहणं. काम करत राहायचं आणि त्यामधला प्रामाणिकपणा सोडायचा नाही, त्यामधला नित्य नियम सोडायचा नाही, असा हा यज्ञ आहे. त्यामुळं हे शरीर जे आहे किंवा हे जे अंतःकरण जे आहे ते कार्यक्षम आणि शुद्ध ठेवणं ही त्या यज्ञाची तयारी असते. हा जो स्वधर्म आपण आयुष्य जगणार आहोत ना त्यासाठी दोन गोष्टी लागतात. आणि तयारी काय लागते यज्ञाची? तर त्यासाठी स्वस्थ शरीर असायला पाहिजे आणि दुसरं गोष्ट अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे. शुद्ध अंतःकरणासाठी शास्त्रानं सांगितलेला एक मार्ग आहे, तो म्हणजे नामस्मरण. सतत नामस्मरण केल्यामुळं आपलं अंतःकरण हळूहळू शुद्ध व्हायला लागतं आणि शरीराबद्दलची आसक्तीही कमी व्हायला लागते, प्रपंचाबद्दलची आसक्ती कमी व्हायला लागते. त्यामुळं आपली प्रपंचाकडून काही अपेक्षा शिल्लक राहत नाहीत आणि खऱ्या अर्थानं तो स्वधर्म होतो. म्हणजे अंतःकरण शुद्ध म्हणून शरीर शुद्धला, म्हणून शरीर व्यायामानं आणि अंतःकरण नाम किंवा ध्यान किंवा तत्वचिंतनानं शुद्ध करून घ्यावं. अंतःकरण शुद्ध करायला 2-3 गोष्टी कारणच आहेत, ते म्हणजे नाम घ्यावं, ध्यान करावं किंवा शास्त्राचं चिंतन करावं. वेदांत शास्त्राचं चिंतन आपल्याला अंतःकरण शुद्धीसाठी उपयोगी पडतं, कारण आपण विचार करतो. वेदांतामध्ये सांगितलेला विचार आहे आणि विचार केल्यामुळं आपलं अंतःकरण हळूहळू शुद्ध व्हायला लागतं आणि आसक्ती कमी व्हायला लागते. कारण वेदाने तोच विचार मांडलेला आहे. ब्रह्म सत्य शब्द वापरलेला आहे आणि जगाला त्यांनी मिथ्या ठरवलेला आहे. जग मिथ्या झालं तर माझं शरीर, माझा प्रपंच, कुटुंबीय, माझी सगळी प्रॉपर्टी मिथ्या ठरते. हे शास्त्राचं वचन जर चिंतनात रोज असेल तर माझ्या अंतःकरणातले दोष कमी व्हायला काय हरकत आहे? हळूहळू अंतःकरणाची शुद्धी होते आणि अंतःकरण शुद्ध झाल्याबरोबर शरीर हे व्यायामानं शुद्ध आणि चांगलं ठेवावं म्हणतात. या ठिकाणी कर्माचाच विचार आपण करायला लागलोय. वास्तविक शरीर व्यायाम करणं ह्या काय परमार्थातला भाग नाही, पण तरी सुद्धा परमार्थ करण्यासाठी उपयोगी असणारं मोठं उपकरण कोणतं असेल तर शरीर आहे.
शरीर जर स्वस्थ नसेल तर आपण नामाला बसू शकत नाही, ध्यानाला बसू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही, वाचन करू शकत नाही, चिंतन करायला बुद्धी सुद्धा तल्लख असावी लागते. तल्लख शब्दाचे अर्थ फार मोठी कुशाग्र बुद्धी नव्हे, पण बुद्धी स्थिर असायला पाहिजे ना. शरीर जर अस्थिर असेल तर आतलं अंतःकरण सुद्धा अस्थिर आणि डळमळीत होतं. आपण तत्वचिंतन करीत बसणार नाही. जर आपल्याला काहीतरी व्याधी जडलेली मोठी असेल आणि त्याच्या वेदना होत असतील तर कसलं तत्वचिंतन आणि कसलं काय. म्हणून व्यायामाला महत्त्व स्वामी विवेकानंदांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये व्यायामाला फार महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे नित्य नियमानं व्यायाम कधी चुकवू नये आणि नित्य नियमानं हे तत्वचिंतनही कधी चुकवू नये. दोन गोष्टी नित्य नियमानं पाळणाऱ्यांचं आयुष्य यशस्वी होतं, सफल होतं आणि कृतार्थता प्राप्त होते असं शास्त्र सांगतं. आणि आपणही अनुभव घेता येतात. ते रोज नित्यनेमाने व्यायाम केल्याशिवाय राहू नये आणि नित्यनेमानं तत्वचिंतन आणि नाम सारखे साधन केल्याशिवाय राहू नये. दोन गोष्टी, एक आपलं शरीर चांगलं ठेवतं आणि एक मन चांगलं ठेवतं. शरीराला जसं व्यायामानं स्नान घडते बरं काय, किती शुद्ध शरीर होतं. प्राणायाम वगैरे सांगितलेले आहेत. आता यामध्ये काय खोलात आपण जाणार नाही, तो भाग इथं महत्त्वाचा नाही, पण तरी पण सांगणं फार गरजेचं असतं. म्हणून इथं सांगायला पाहिजे की जर आपण प्राणायाम वगैरे काही करत असो किंवा सूर्यनमस्कारामुळं शरीराचं शुद्धी होते, पूर्ण शुद्धी होते असं सगळ्या शास्त्राने. पतंजली योगसूत्र आपण वाचायला लागतो त्यामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागतं. पण हे करणं कंटाळवाणं होतं. मग दुसरा कंटाळा मग दुसरा सुरू होतो की नाम पण घेऊच वाटत नाही. नाम घ्यायला पाहिजे ना. ती काहीतरी ऍसिडिटी वाढलेली असेल तर काय नामाला सकाळी पहाटे बसणार आहे? नाही बसणार. त्याला कारणं आहेत ना ती. मग आपण ते करायला पाहिजे ना. म्हणजे नामाची तयारी ही शरीराची कार्यक्षमतेच्या तयारीनं सुरुवात होते. किती सुंदर आहे बघा. परमार्थ करण्यासाठी मुख्य साधन कोणतं असेल तर शरीर आहे. शरीराशिवाय परमार्थच करता येत नाही, परमार्थाचं साधनच करता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे डोळे चांगले पाहिजेत, कान चांगले पाहिजेत, जीभ चांगली व्यवस्थित धड धाकड पाहिजे, हात पाय चांगले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या हव्यात ना. ह्याच्याचद्वारे मला शरीरापर्यंत परमार्थापर्यंत देवापर्यंत पोचायचं आहे. माऊलींची गुहे आहे पुढे आलेली आहे, आपण बघणार आहोत की हे शरीराच्याच कारणामुळं आपण शरीराला येणे सरे म्हणतात. काय म्हणतात? शरीरा येणे सरे. आता ह्याच शरीराच्या द्वारे पुढे जन्ममरणाच्या येजदारी आपल्या बंद होतात. आपण जन्माला येत नाही, शरीरानं जन्माला येणं हे सगळ्या त्रिविध तापाला सामोरं जावं लागतं. या त्रिविध तापातून मुक्त व्हायचं असेल तर शरीरानंच कर्म करावीत आणि शरीरानं येणं बंद व्हावं, करता येतं. म्हणजे शरीरच शरीराला जन्माला न घालण्यासाठी कारण ठरतं. म्हणून शरीर व्यायामानं शुद्ध करून घेतलं पाहिजे. आणि मन आणि अंतःकरण ज्याला आपण म्हणतो हे नाम किंवा तत्वचिंतन किंवा ध्यान या साधनांचा वापर करून आपण ते व्यवस्थित करून घेतलं पाहिजे. त्याला नित्ययज्ञ म्हणतात. हे स्वधर्माचं आचरण आहे म्हणायचं. नित्यनियमानं आपण प्रपंच करतो आणि प्रपंचाला फार महत्त्व देतो. आपण फार महत्त्व देतो बरं काय. म्हणजे सो इम्पॉर्टंट म्हणतो ते आपण. कुठलीही कामं बघा ती फार महत्त्वाची आपण म्हणतो. म्हणजे जाता जाता आपण भाजीला मंडईत निघालोय, जाता जाता मंदिरातली आरती चालू असते. मग भाजीवाले अजून यायचे आहेत म्हणून तोपर्यंत आरतीला जाऊया, तोपर्यंत काय करूया? आरतीला जाऊया. ते चांगलं काम आहे. थोडीशी सात्विकता आहे, जागृत म्हणायची. आरतीला जाऊसं वाटलं, दुसरं काय करावं असं वाटलं नाही. म्हणजे भाजी आणायला जाता जाता, बाजार आणायला जाता जाता देवाची कर्म करणं हा सुद्धा एक भाग. म्हणजे कसा महत्त्व कशाला आहे? मूळचं मला प्रापंचिक काम करायचं आहे. सगळ्यात बघा आपण महत्त्व देतो ते प्रपंचाला देतो, नातलगांना देतो, व्यक्तींना देतो, देवाला नाही. किंवा देवाच्या प्रत्यर्थ केलेल्या साधना देत नाही. म्हणून प्रभाते म्हणी रामचिंतित जावा हे समर्थांचं सांगणं काय आहे? प्रभाते म्हणजे प्रायोरिटी त्याला द्या. सुरुवात त्यानं करा तुमच्या दिवसाची सुरुवात जर नामानं झाली तर दिवस अगदी व्यवस्थित पार पडतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीच्या विघ्नापासून आपण दूर राहतो. विघ्न टाळता येत नसली तरी ती सौम्य बनवता येतात विघ्न नामाच्या चिंतनामुळं. म्हणून सुरुवात नामानंच करावी. म्हणून सकाळी उठल्यानंतर पहिलं नाम आणि नामानंतर व्यायाम आणि व्यायामानंतर प्रापंचिक कामं असा क्रम ठेवावा. ती स्वधर्मानं करायची, स्वधर्माचा आचरण म्हणून. माझ्याकडे सोपवलेलं कार्य आहे म्हणून करायचं. मग रडत नाही. हे पोरांचा त्रासच आहे. त्रास कुणी करून घेतलाय? पोरांचा त्रास आम्हीच करून घेतलाय ना. बरेच वेळा आपण म्हणतोय मुलं शिकली पाहिजेत. आता शिकलीत नाही, अमेरिकेत गेली. आता बघा अमेरिकेत आहे, आमच्याकडे लक्ष देत नाही. पाठवला कोणी त्याला?
मुद्दा कसा आहे बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपणच करतो आणि आपणच म्हणतोय हे माझ्यावर लादलंय कुणीतरी. याला स्वधर्म आचरण म्हणत नाही. स्वधर्म म्हणजे कुठलीच अपेक्षा नाही. तो शिकावा, मोठा व्हावा आणि त्यानंतर त्याचं माझं असं करावं. माझं असा शब्द स्वधर्मामध्ये येत नाही. सगळं तुझं, सगळं समाजाचं, सगळं देवाचं असं त्यामध्ये वर्णन असतं. असाच विचार आतमध्ये असतो आणि तो विचार घेऊन जर आपण कामं करायला लागलो ना तर त्यामध्ये कुठल्या प्रकारचा उद्देश शिल्लक राहत नाही. म्हणून स्वधर्माचं आचरण जे सांगितलेलं आहे त्या स्वधर्माच्या आचरणाचा विचार माऊली इथं मांडतात. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाण पा, म्हणून वर्तता तेत पापा संचार नाही. कसं पाप घडेल सांगा बघू त्यामध्ये, कारण कुठली इच्छा शिल्लक नाही. त्यामुळे कुणाचा विश्वासघात करावा, लबाडी करावी ही गोष्ट शिल्लक राहत नाही त्यामध्ये. कारण काय मिळवणं, विशेष करून काय मिळवणं, देवाशिवाय, आनंदाशिवाय, समाधानाशिवाय काय मिळवणं त्याच्यासाठी शिल्लक नसतं. पाप करून काय समाधान मिळत नाही. त्यामुळे ती व्यक्ती पाप करत नाही. कारण मला समाधानाने आनंद पाहिजे. आनंद कधी मिळतो तर देवाच्या प्रित्यर्थ, समाजा प्रित्यर्थ, इतरांसाठी आपण जेव्हा सेवा म्हणून काम करायला लागतो ना, मग ती घरातली माणसं सुद्धा आपली म्हणायची नाही, कुणाच तरीसाठी मी सेवा करण्यासाठी माझी नेमणूक आहे म्हणून मी करायला लागलो. त्या ठिकाणी कोण पाहतंय, माझ्या कामाची कोण नोंद ठेवतंय की नाही याचा विचार नसतो. तो विचार आला ना तर कर्तृत्वाचा अभिमान येतो आणि त्या ठिकाणी पापाचा संचार होतो. मग पापाचा संचार व्हायचा नसेल तर हे स्वधर्माचं आचरण जे आहे ते नित्य केलं पाहिजे. माऊली काय पुढे म्हणतात बघा, हा निजधर्म जे सांडे, हा निजधर्म आहे. स्वधर्मालाच निजधर्म म्हणलेला आहे. स्वधर्माचा त्याग जेव्हा घडतो आणि कुकर्मी रती घडे, म्हणजे अन्य कामं सुरू होतात. कुकर्म म्हणजे वाईट निषिद्ध शास्त्रानं सांगितलेली जी आहेत त्या कर्माकडं रती घडे, म्हणजे तेच करावंसं वाटतं. त्याची बंद पडे सांसारिक, म्हणजे काय होतं, आणि तेव्हाच जन्म मरणाचा बंध प्राप्त होतो. कर्माचं बंधन कधी पडतं, कुकर्मामुळं. कुकर्म म्हणजे जी कर्म बंधनात घालतात त्याला आपण पाप पुण्याचा विचार जसा बाजूला ठेवूया. ज्या कर्मामुळं मला बंधन पडतं, परवा आपण विचार केला होता बघा, खोटं बोललो ना की आपण बंधनात अडकतोय. कसं बघा, खोटं बोललेलं असतं त्याचं स्पष्टीकरण खूप द्यावं लागते, बरेच दिवस द्यावं लागते. अहो त्याच वेळी तुम्ही तसं म्हटला होता, मग तसं म्हटलं होतं ते का म्हटलं होतं याचं स्पष्टीकरण द्यावं लागते बघा. म्हणजे किती ओझं खोट्याचं आहे बघा. असा पाप कुकर्म याला म्हणतात. बंधन कसं पडते बघा कुकर्माचं, की आपण खोटं बोललो होतो ते लक्षातही ठेवावं लागतं आणि त्याचं स्पष्टीकरण अधिक द्यावं लागतं. खऱ्याचं स्पष्टीकरण कुठं असतंय, खरं बोलणं हे स्पष्टीकरण त्याचं असते. खरं बोललं की स्पष्टीकरण संपलं, बाकी काय करायला लागतंय, काय विचारच करावा लागत नाही. म्हणून त्यामुळं त्याच्यावर चर्चा फारशी होत नाही सत्याबद्दलची, कारण सत्य हे चर्चेच्या पलीकडे घेऊनच जाते आपल्याला. पण खोटं बोलणं मात्र बंधनात पडतं. म्हणून कुकर्मी रती घडे, जर कुकर्म आपल्याकडून घडलं त्याला शब्द अन्य कर्म म्हटलेला आहे. कर्मनो अन्यत्र असा श्लोकामध्ये शब्द वापरलाय. त्यासाठी माऊली काय म्हणतात बघा, हा निजधर्म जे सांडे, हा निजधर्म ज्यानं सांडला म्हणजे स्वतःचा धर्म आहे, स्वतःचं काम आहे, ते सोडून भलतंच काहीतरी करायला लागला. म्हणजे आईनं आईचं काम, ज्यावेळी आई म्हणून जगत असते आईचं काम, पुरुषाला पिता म्हणून जगायचं आहे तर पित्याचं काम जे आहे ते त्यानं त्याच वेळी त्या पद्धतीने करायला पाहिजे. आणि हे काम करताना कुठलीही आसक्ती, अपेक्षा, अहंकार न ठेवता ती कामं घालायला लागतात, की ते अवघड आहे. मात्र मग करा गेलं तर अवघड पण आहे, विचार नुसता जर बघितला तर सोपं पण वाटतंय. म्हणून कर्माचा अन्य उद्देश म्हणजेच कुकर्म घडवतो. ईश्वराच्या प्रित्यर्थ किंवा स्वधर्म सोडून इतर कामं जी घडतात ती जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून ठेवतात, तीच आपल्याला पापात अडकवतात, कर्मबंधनात अडकतात. म्हणून अपेक्षेने किंवा अहंकारानं केलेलं कर्म जे आहे ते अन्य कर्म आहे. काम करताना, कुठलंही काम करताना अहंकार ठेवायचा नाही. अहंकार गेला म्हणतो ना की आपली कामं व्यवस्थित होतात. अहंकारामुळे आपण हलके होतो बरं काय. खूप अहंकार आपल्याला जड बनवतो आणि जड जे असतात ना त्याची प्रगती होत नाही. ज्यांच्याकडे जड असतं ना, ओझं घेऊन चालतात, त्यांना फास्ट चालता येत नाही, वेगानं चालता येत नाही. जे मोकळे असतात ते जास्त चालतात, वेगानं चालतात, असा त्याचा अर्थ आहे. प्रगती करून घ्यायची असेल तर आपण हलकं व्हायला पाहिजे. आत्मकल्याणाची जी प्रगती आहे त्यासाठी हलकेपणा असला पाहिजे आपल्याकडं. आणि जडपणा कशामुळे येतो, कुठला तरी अहंकार घेऊन बसायचं, आपण माझ्यामुळं होतं, माझ्याशिवाय होणार नाही वगैरे सगळ्या कल्पनेत रंगणं, हा अहंकारच आहे.
आणि हा अहंकार आपल्याला जड बनवतो. म्हणून स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात, अहंकार गेला ना की माणूस हलका होतो आणि त्याचं ऊर्ध्वगामी गती सुरू होते. ऊर्ध्वगामी शब्दाचा अर्थ आहे आत्मकल्याणाच्या आत्मप्राप्तीच्या दिशेनं त्याचा प्रवास वेगानं सुरू होतो अहंकार गेला की. म्हणून कुठल्याही कर्माचा अहंकार काय, एखाद्या वेळी एखादं कर्म नाही केलेलं बरं, पण कर्म करून एखादं काम करून ते पुण्यकर्म आहे, त्या पुण्य एवढं मला प्राप्त व्हायला पाहिजे, लोकांनी माझा गाजावाजा केला पाहिजे, त्याचं डिजिटल लागलं पाहिजे, माझे फोटो लागले पाहिजेत, माझ्या दानाची सगळ्यांनी प्रशंसा केली पाहिजे, एवढं मोठं प्रचंड दान मी करतोय, हे जर असलं मनामध्ये आणि त्या दृष्टीनं जर तो कर्म करत असेल तर त्याला कुकर्म अन्यकर्म असा शब्द माऊली वापरतात. जेव्हा कुकर्मी रती घडी म्हणजे काय, अहंकारानं अपेक्षेनं आपण काहीतरी करत असतो, म्हणून कुकर्मालाच अन्यकर्म म्हणलेलं आहे. ह्या अन्यकर्माचं बंधन राहतं, त्याला कारण आहे, कारण कर्मफळाची त्यामध्ये अपेक्षा असते आणि कर्मफळाची अपेक्षा असल्यामुळं सगळ्या अपेक्षा पूर्ण होत नाही, त्यामुळं अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येतं, म्हणून ते कुकर्म आहे. त्यामध्ये अपेक्षा भ्रम होतो किंवा कर्मफळ हे बद्ध करत नाही. वास्तविक विचार केला तरी कर्मफळानं बद्ध होत नाही, तर कर्मफळाच्या पाठीमागा असलेली अपेक्षा आपल्याला बंधनात टाकते. म्हणून कोणतीही अपेक्षा न ठेवताना काम करणं अवघड आहे बरं काय. अवघड असलं तरी सहजपणाने जर जी माणसं काम करतात ना, कामासाठी काम किंवा दुसरं ईश्वरासाठी काम, कामासाठी काम म्हणजे माझ्या समोर आलेलं काम मला पूर्ण करायचं आहे म्हणून करायला लागलोय मी, बाकी काही करत नाही विशेष. असं परमपूज्य काका आम्हाला शिक्षक आहात ना तुम्ही, तर शिक्षकाचं काम समोर आहे, ते विद्यार्थी तेच आपलं विठ्ठल पांडुरंग दैवत समजायचं आणि त्यांची सेवा करणं त्यांनाच समजायचं. तसं मग नाम स्वतंत्र घ्यायची काय गरज आहे, त्यांच्या प्रित्यर्थ समजून काम करायला लागायचं. त्यामुळे अपेक्षा शिल्लक राहत नाही किंवा अहंकार शिल्लक राहत नाही, अपेक्षेचं दुःख राहत नाही. त्यामुळे कर्मफळ जे आहे ते बद्ध करत नाही, ते कर्मफळाच्या पाठीमागे असलेली अपेक्षा बद्ध करते. असंच मला मिळायला पाहिजे, असं नको, असं जे आपण म्हणतोय ना, मी हे काम करायला लागलोय त्यातून असंच प्राप्त मला व्हायला पाहिजे, ही जे कल्पनेनं तयार केलेलं फळ असतं, ही अपेक्षा आपल्याला बंधनात टाकते. त्यामुळे होतंय काय, असं अन्य कर्म काम केल्यामुळं मनात उद्विग्नता येते. आपण चिडतो, नाही कुणी प्रशंसा केली, माझी दखलच कुणी घेतली नाही कामाची, थोडं सुद्धा एक शब्दानं सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, इतक्या जणांच्या शुभेच्छा आल्या, माझ्या जवळच्या लोकांनीच मला ह्या अमक्या माणसानं मला शुभेच्छा दिल्या नाहीत, असं वगैरे वगैरे अशा भ्रमामध्ये ती माणसं राहतात आणि उद्विग्न येते, वैफल्य आणि नैराश्य येतं. त्यामुळं निराश होतात, कारण मनाप्रमाणे काहीच घडत नाही. कुणाच्या आयुष्यात मनाप्रमाणे घडलेलं आहे, जे घडतंय ते मनाप्रमाणे करून घ्यावं. आपण म्हणतोय मनाप्रमाणे घडायला पाहिजे, पण जे घडतंय ते मनाप्रमाणे करून घ्यायची सवय लावून घ्यायला पाहिजे. आपण आता जे घडलं ना, हो हो असंच मला पाहिजे होतं असं म्हणायचं. काय म्हणायचं, आता जे घडलंय ना असंच मला पाहिजे होतं, ते बरोबर घडलंय असंच समजायचं. नाहीतर अगोदर आपण कल्पना करतो असं घडायला पाहिजे, आणि जवळजवळ 99% तसं घडत नाही, उलटच घडतं किंवा त्यामध्ये कमतरता दिसते. आपण म्हणतोय बरं आहे मुलांना 90% मार्क पडायला पाहिजे, पण जरा 88% पडले तरी सुद्धा कमतरता वाटायला लागते. असू दे म्हणून सोडून देत नाहीत, तर ते एवढे 2% का कमी पडले त्याचा विचार सुरू होतो. म्हणून अपेक्षाभंगाचं दुःख, उद्विग्नता येते आणि ही उद्विग्नता आपल्या त्रासाला कारणीभूत होते. म्हणून जितक्या अपेक्षा अधिक तितकं दुःख अधिक. सरळ आहे. त्यामुळे कुकर्म घडतं त्याचं कारण या अपेक्षा अशा करतात की अपेक्षा जितक्या अधिक आपल्या कुठल्याही बाबतीत असू दे, प्रपंचामधल्या असतील, समाजामधल्या जगताना असतील, कुटुंबामधल्या असतील, स्वतःबद्दलची असतील, जितक्या अपेक्षा अधिक असतात तितका विक्षेप अधिक असतो, अस्वस्थता असते आणि त्यामध्ये ईर्ष्या, स्पर्धा, तुलना या सगळ्या गोष्टी आपोआप यायला चालू होतात अपेक्षेमध्ये. त्यामुळं ते कुकर्म होतं. स्पर्धेला टिकायचं आहे ना, मग असं करा, उलटा मार्ग वापरा. धावायची स्पर्धा आहे ना, त्यासाठी ते कुठलं तरी काय पेय घ्यायचं आहे ना, ते उत्तेजक पेय घेऊन धावायच्या स्पर्धेमध्ये भाग घ्या. म्हणजे उत्तेजक पेय करणं म्हणजे कुकर्मात रती घडे. हे कारण काय, तर मला हे पाहिजे, हे पाहिजे, मग त्यासाठी काय करायला, काय वाटेल ते करू. मला श्रीमंत बनायचं आहे, मार्ग कुठला वाटेल तो, कुणाला फसवायला लागू दे, विश्वासघात करायला लागू दे, कुणाचं तर लुबाडायला लागलं तर हरकत नाही, कारण माझं ध्येय काय, श्रीमंत होणे. मार्ग कुठला मात्र
माऊली मार्ग सांगायला, मार्ग जो आहे तो स्वधर्मच असला पाहिजे. आणि स्वधर्म शब्दाचा अर्थ आहे योग्य मार्गानं, शास्त्रानं दिलेला मार्ग, संतांनी सुचवलेले जे मार्ग आहेत जगण्याचे, तेच मार्ग आपण अंगीकारले पाहिजेत. हरपले अपना ते पावे, ते संतान ते पाहता दिवसावे, माऊली म्हणतात 18व्या अध्यायामध्ये. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, त्यांचंच आचरण फॉलो करावं, त्यांना आदर्श मानावेत. आपले रोल मॉडेल कोण असले पाहिजेत? तुकोबा, ज्ञानेश्वर माऊली, समर्थ, नाथ महाराज, भगवान आचार्य शंकराचार्य, हे आपले आदर्श असायला पाहिजेत. पण ते आपले आदर्श बदललेत ना, तर श्रीमंत कोण कोण म्हणलेत हे आदर्श म्हणतात. पण श्रीमंताची फारशी वाहवा होत नाही. पण जे स्वधर्मानं आचरण करून शांतपणे ध्येय सोडतात, शांतपणे कोण ध्येय सोडता येतो? ज्यानं खरंच स्वतःचं स्वकर्तव्य आयुष्यभर पालन केलं, प्रामाणिकपणाने जगला, भले काहीतरी देव 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 नाही केला असेल, कुठं तीर्थयात्रा नाही केली असतील, नाही शास्त्रपंडित झाला नसेल, पण स्वकर्माचं आचरण केलं, स्वधर्माचं पालन केलं, आणि त्यामुळं त्याला शांतीची प्राप्ती झालेल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण असं जर जितक्या अपेक्षा जर आपण अधिक ठेवल्या या प्रपंचाबद्दल, कुटुंबाबद्दल, तितक्या आपल्याला त्रास होतो. म्हणून याला अन्य कर्म माऊली म्हणतात किंवा कुकर्म म्हणतात. त्यामुळं त्याची बंद पडे सांसारिक. सांसारिक शब्दाचा अर्थ माऊलीने इथे केलेला आहे. सांसारिक म्हणजे संसाराचं बंधन, म्हणजे जन्म मरणाच्या बंधन पडतं. कोणत्या कर्मामुळं? अन्य कर्म. ईश्वर प्रित्यर्थ सोडून केलेली कर्मे सगळी अन्य कर्म म्हणजे कुकर्म आहेत. त्या कुकर्माचं बंधन पडतं. म्हणून निषिद्ध कर्म जेवढी होतील तेवढ्यानं तमोगुण प्रबलित होतो, तमोगुण वाढत राहतो. आणि तमोगुण वाढला की मग अहंकार त्याचे सगळेच आहेत, त्याची सगळी पिलावळ मग आपल्याकडे यायला राहते. दर्प, दंभ, अहंकार, असूया, ही सगळी लक्षणं वाढीस लागायला सुरुवात होतात आणि त्या माणसाचा अधःपात होतो. अधःपात शब्दाचा अर्थ आहे त्याला स्वतःला जगण्यात कृतार्थता वाटत नाही. मरताना मी खूप व्यवस्थित सगळं केलं, आता मला शांतपणे मरायला मी तयार आहे असं वाटत नाही. असं वाटलं की समजायचं माझी कामं मी व्यवस्थित आयुष्यातली पूर्ण केलेली आहे. म्हणून दिवसभर असं काम करावं की रात्री पडल्यानंतर कुठलाही विचार न येता भगवंताच्या आठवणीत झोप लागावी, असं दिवसभर वागावं. आणि आयुष्यभर असं आचरण ठेवावं की मृत्यूच्या समयी कुठल्याही प्रकारची खंत किंवा वैफल्य शिल्लक राहता कामा नये. झाकली या घटीचा दिवा, नेनो काय झाला केव्हा, तैशा रीती जो पांडवा देह सोडी. देह सोडताना झाकलेला दिवा केव्हा विझला, तेल संपल्यानंतर कळतच नाही, असा त्याचा आनंददायी मृत्यू होतो. का? जगाकडून कुठलीही अपेक्षा अगोदरच त्याच्या अपेक्षा संपलेल्या होत्या. मृत्यू जवळ आला म्हणून नव्हे, तर मृत्यूच्या अगोदरच त्यानं ते सगळं अट्टहास केला होता, म्हणून शेवटचा दिवस त्याचा गोड झाला. हा गोड दिवस जर वाट्याला यायचा असेल तर शास्त्र सुचवतंय आपली कर्म वाट्याला आलेत ना, अहंकार ठेवायचा नाही, अपेक्षाचं ओझं घेऊन जगायचं नाही. न असं करता आसक्ती सोडून आपण शांतपणे काम करायला लागलो, परिणाम व्हायचे ते दोन्हीचे तेच असणार आहे. अहंकार ठेवून काम केलं तरी परिणाम तोच असणार आहे. पण परिणाम दोन होतात. आपलं अंतःकरण दूषित होतं अहंकारामुळं आणि त्यामुळं आपण कर्माच्या बंधनात पडतो. हा तोटा आहे. अहंकारयुक्त कर्तृत्व भावनेनं जर कर्म केलं तर, आसक्तीनं कर्म केलं तर. म्हणून आसक्तीरहित कर्म केलं फळ मात्र तेच मिळणार आहे आणि तोटा काहीच नाही होणार. त्याला शांततेने जगता येतं. हा स्वधर्म आचरणाचा फायदा आहे. म्हणून आपल्या सर्वांना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या अहंकारामुळं, अपेक्षेच्या ओझ्यामुळं सगळ्याच गोष्टी मग त्रासदायक ठरतात, वैफल्यग्रस्त येते. कधी कधी माणसं अगदीच आता शेअर बाजारमध्ये वावरणारे लोक जे आहेत त्याला बरेचसे असे वैफल्यग्रस्त होऊन जातात. हे काय सगळ्यांच्याबद्दल नाही, पण असे शांत वृत्तीनं असणारी खूप आहेत. पण यामध्ये चढ उतार येतात आणि ही माणसं मग मद्य पिऊन राहत, दारू पिल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही किंवा कुठली तरी व्यसनं करावी लागतात, कुठल्या तरी नाईट क्लबना जावं लागतं. याला कारण काय? आनंदासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत का? आनंद हे जर माझं स्वरूप असेल तर आनंदाच्या प्राप्तीसाठी मला बाहेर कुठं जावं लागतं? याचा अर्थ माझ्या आनंद प्राप्त करण्याची जी उपकरणं वापरली ती चुकीची आहेत असा त्याचा अर्थ आहे. दुसरा काय अर्थ होत नाही. हास्य क्लबमध्ये सकाळी जायला लागते हसायला. हसणं हा माझा स्वभाव आहे. घरात का हसायचं नाही? घरात हसायसारखं काय नसतंय म्हणून बाहेर हसायला जायचं. मग आपण वातावरण तयार करायला पाहिजे. याला म्हणायचं स्वधर्माचं आचरण करणं.
घरात असं वातावरण असलं पाहिजे की सगळे हसत खेळत असले पाहिजेत. मग बाहेर कशाला हसायला जायला लागते? क्लबामध्ये जायला लागत नाही, कुठल्या पार्टीला विरंगुळा म्हणून जायला लागत नाही. काय करमतच नाही हो दिवसभर. मग पार्टीसाठी मग दुपारच्या पार्ट्या तयार करायच्या, मग त्यातनं कुठेतरी कामं चालू करायची, उगीच काहीतरी करायचं, मग त्यातनं तुलना होते, ईर्ष्या होते, तू काय मी, असं सगळं सुरू होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी वाढत राहतात आणि ह्यातून वैफल्यता येते. स्वधर्म आचरण म्हणजे काय? नित्य वाट्याला आलेलं काम ते नित्य यत्न समजून करत राहायचं. केलं ना त्याच्यामध्ये काय घेणं नाही देणं नाही, ओझं नाही, काही नाही, शांतच राहतो माणूस तो. आणि हा जर स्वधर्माचं आचरण जर आपण करायला लागलो तर आपण ही जी कृतज्ञता आहे जे आपल्या समाजाबद्दलची, इतराबद्दलची, ती कृतज्ञता राहत नाही. आपण कृतज्ञ असलो पाहिजे. एक सिनेमा पाहिला होता, आता सिनेमा इतर सोडून देऊया, पण त्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती. सलमान खानचा सिनेमा होता तो, पूर्वीचा आहे, जरा 2-4 वर्षापूर्वीचा. पण त्यामध्ये एक सांगितलं होतं की एकमेकाला मदत करायची. मदत केली नाही केली तर त्यांना थँक्यू म्हणायचं नाही, तर थँक्यू न म्हणता दुसऱ्या 3 माणसांना तू मदत कर. मला थँक्यू म्हणू नकोस, तर दुसऱ्या 3 माणसांना मदत कर. आणि त्यांना पण तसंच सांग की थँक्यू म्हणायचं नाही, तर दुसऱ्या 3 माणसांना अधिक मदत करायची. किती कृतज्ञता आहे बघा. कारण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हा स्वधर्म आहे. पण ते आपण पटतच नाही आपल्याला. मी माझ्यापुरतं, माझं कुटुंब, मी या पलीकडंच जर दिसत नसेल तर तो स्वार्थी म्हणून जगला. जीवनाला कृतज्ञता अजिबात प्राप्त होणार नाही. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की सगळी निषिद्ध कर्म आहेत की जी मला वैफल्यग्रस्त करता आणतात किंवा नैराश्यात नेतात. ही सगळी जी कर्म आहेत, ही कर्म कशा आहेत तर मला कृतज्ञ बनवणारे आहे. म्हणून कृतज्ञता असली पाहिजे, कृतज्ञता असू नये. एक फार सुंदर उदाहरण आहे बघा महाभारतामधलं. म्हणजे कर्ण आवरणार नाही युद्धामध्ये, कर्ण सुद्धा अर्जुना इतकाच धनुर्विद्येमध्ये पारंगत होता. जर कर्णाला अन्य कारणानं जर मारलं नसतं तर महाभारताचं चित्र बदललं असतं. पण तसं झालं नाही, कारण यांच्या पाठीशी न्याय होता, सदाचार होता पांडवांच्या पाठीशी. आणि कर्णाच्या पाठीमागं जे बल होतं ते अन्यायाचं होतं, अत्याचाराचं होतं. म्हणून कर्णाचा पराभव होणं साहजिक आहे. कर्ण धनुर्विद्येमध्ये कमी होता म्हणून त्याचा पराभव झाला नाही बरं काय. तर त्यानं असत्याची, अन्यायाची आणि अधर्माची पाठराखण केली, त्याचा तो परिणाम आहे. म्हणून इंद्राचा पुत्र अर्जुन हा इंद्राकडून मिळालेला पुत्र होता कुंतीला, अर्जुन हा. त्यामुळे अर्जुनाचा पराभव जसा दिसू लागला तसा इंद्राला वाईट वाटायला लागलं. माझा मुलगा एवढा धनुर्वेदामध्ये पारंगत आहे आणि त्याला जर कर्ण जर हरवत असेल तर काहीतरी करायला पाहिजे. आणि कर्ण दानशूर होता, काय मागील ते द्यायचा. म्हणजे भोजनाच्या पूर्वी किंवा संध्याकाळच्या वेळी कोणी त्याच्याकडे काही मागायला गेलं तर तो सगळं द्यायचा, देऊन टाकायचा. आणि म्हणून इंद्रानं एका विप्राचा वेश, ब्राह्मण वेश घेतला, याचकाचा वेश घेतला आणि त्याच्या दारात कर्णाच्या गेला आणि सगळ्यात महत्वाची त्याच्या अंगावरली कवच कुंडलं मागितली की जी सूर्यानं दान दिलेली होती. महाभारतातली ही कथा आहे. त्याच वेळी कर्णानं काही चकार सुद्धा शब्द बोलला नाही. कर्ण हसला, कारण त्याला लक्षात आलं हा कोण आलाय की कोणत्या दृष्टीनं आलाय तो त्याला दिसलं आणि ह्यानं घेऊन गेला. पण ज्यावेळी तो घेऊन गेला, जाताना पुढे चालता येईनात इंद्राला. इंद्राचे पाय पृथ्वीला चिकटले, हलता येईना. कारण एक नियम आहे, आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी द्यायचं पण इच्छा असली पाहिजे, काहीतरी दुसऱ्याला दिलं पाहिजे. सतत घेण्याची वृत्ती ही कृतज्ञता आहे, हा स्वधर्म नव्हे. घेतो जसं का घ्यावंच लागतं. दुसऱ्याच्या मत्तीशिवाय आपण जगू शकत नाही, म्हणून दुसऱ्यांचं स्वीकारायचं. पण दुसऱ्याचं स्वीकारल्याबरोबर दुसऱ्याला द्यायची सुद्धा वृत्ती आपण सतत ठेवली पाहिजे. आणि जेव्हा अशी वृत्ती ठेवतो ना, त्याला स्वधर्म म्हटलेला आहे. इंद्राचे पाय चिकटायला लागले आणि आकाशवाणी झाली, अरे नुसता तू घेऊनच निघालास कवच कुंडलं, त्या कर्णाला काहीतरी देऊन तरी जा ना. आता काय द्यायचा हा प्रश्न पडला इंद्राला. द्यावं तर एकदम भयंकर काहीतरी मोठं द्यायला पाहिजे, ज्यामुळे अर्जुनाची हार आहे त्यामध्ये. तरी सुद्धा एक अमोघ शक्ती मात्र इंद्राने कर्णाला देऊन टाकली. तू ज्यावेळी या शक्तीचं स्मरण करशील त्यावेळी बलाढ्यातला बलाढ्य योद्धा सुद्धा तू संपवून टाकशील, एवढी मोठी शक्ती आहे. आणि कर्णाला ती मिळाली, कवच कुंडलं गेली तरी त्याच्या आधारानं तो अर्जुनाला संपवू शकला असता. पण झालं उलटच, युद्धामध्ये झालं. ते पुढचा मुद्दा आहे. मुद्दा हा आहे कृतज्ञता आणि कृतज्ञता. पुढे आहे ना, भगवान श्रीकृष्णाने एक चाल केली,
आणि घटोत्कचाला, भीमाचा पुत्र घटोत्कच याला युद्धाला सामोरं, राक्षस होता बलाढ्य राक्षसासारखा तो, आणि पुढे जायचा संपवून चालतानाच तो हजारो लाखो सैनिक चालताना मारायचा, इतकं त्याचं अंग यष्टी होती. अशाला समोर केलं. आणि ज्यावेळी ती अमोघ शक्ती सोडली कर्णानं अर्जुनावरती, त्यावेळी घटोत्कचला मध्ये केलं श्रीकृष्णाने, आणि ती शक्ती घटोत्कचला मारली आणि संपून गेली, वाया गेली. पण जाताना इंद्रानं पण सांगितलं होतं, ही शक्ती मी तुला देतो, पण ह्याचा अर्थ असा नव्हे की ही शक्ती तुला पूर्ण कामाला येईल. दिली, फक्त दिली का बघा, त्याचे पाय पृथ्वीपासून चिकटलेलेच होते. मुद्दा हा आहे की आपण जेव्हा घेतो तेव्हा द्यायला शिकलो पाहिजे. दिलं ना की स्वधर्माचं पालन झालं म्हणायचं. माझ्याकडे खूप आहे, आता पुरेसं आहे ना, मग एवढ्यातलं एवढं दुसऱ्याला दिलं पाहिजे. कुणाला, आता कुणाला ते मग शास्त्रानं सांगितले त्या ठिकाणी अशा अशांना द्यावं, हे जे वर्णन आहे. म्हणून माऊली काय म्हणतात, हा निजधर्म जे सांडे आणि कुकर्मी गती घडे, त्याची बंद पडे सांसारिक. असं जन्म मरणाचं बंधन जर घालवायचं असेल तर आपण स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. वेळ संपलेली आहे. आपण दोनच ओव्या पाहिल्या, 81 आणि 82 नंबरची ओवी. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.